नाटकामध्ये ध्वनी आणि आवाज, साऊंड अँड व्हॉइस असं ज्याला म्हणतो आपण, तर या दोन्ही गोष्टीचा एक महत्त्व आहे. प्रश्न असा आहे की ध्वनी म्हणजे काय आणि आवाज म्हणजे काय. निर्जीव वस्तूपासून जो आवाज निर्माण होतो त्याला आपण ध्वनी म्हणतो. जशी घंटा आहे, एकामेकावर त्याचं जे कोल्युजन होतं, एकामेकावर ते आदळतो आणि जो त्याच्यातून जो स्वर निघतो त्याला आपण ध्वनी असं म्हणतो. टाळी वाजवतो, ध्वनी आहे. पण आवाज हा केवळ कंठातून निघतो. ज्याला कंठ आहे त्या कंठातून जो बाहेर येतो, जो आवाज तुमच्या कानापर्यंत, जी गोष्ट तुमच्या कानापर्यंत ऐकायला जाते त्याला आवाज असं म्हणतात. आता त्याचं उदाहरण, तुम्ही जुन्या जमान्यातल्या जर त्या थाळ्या बघितल्या, डिस्क, त्याच्यावरती कुत्र्याचा एक फोटो दाखवलेला आहे आणि तो कुत्र्याचा फोटो, कुत्रा ओरडतोय म्हणजेच कुत्र्याला कंठ आहे आणि त्या कंठातून जो बाहेर येतो त्याला आवाज असं म्हणतो.